एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे वेडनेसडे 28 डिसेंबर आणि बघता बघता हे वर्ष पण संपत आलेलं आहे. ऑलमोस्ट संपलंच आहे 2-3 दिवसात. तर आता मी चाललेली आहे बेलापूरचं जुडिओ जे आहे तिथे. खूप ऐकलंय की चीप प्राइस आहे आणि जुडिओमध्ये भेटतं. तर आता एकदा चेक करूया की प्राइस तर चीप आहेत पण त्यासोबत व्हरायटीज आपल्याला भेटतात की नाही. एक तर नवी मुंबईमध्ये पाम बीच वरती पण आहे आणि दुसरं हे बेलापूरला आहे. तर आपण बेलापूरच्या जुडिओमध्ये जाणार आहे आणि आता 7:30 झाली आहे. स्टोर ॲक्युरेट 8:45 PM ला क्लोज होतं. सो लगेच निघायला लागणार आहे आणि बाहेर ना थोडी थोडी थंडी आहे. सो त्यासाठी मी थोडंसं हे स्वेटशर्ट घातलेलं आहे आणि चला निघूया, चेक करूया. तर चला, जुडिओचं बाहेर आलेली आहे, म्हणजे आता पोहोचली आहे, आता चालली आहे जुडिओमध्ये. चला जाऊयात आता. तर हे आहे आपलं बेलापूर नवी मुंबईचं जुडिओ आणि इथे हे किड सेशन आहे. 399 मध्ये इथे काही क्लोथ्स होते आणि इथे होते बॉयचा. आम्ही आधी बॉयच्या सेशनमध्ये गेलेलो. हे शूज होते. प्राइस होती कमी होती, जसं की मी जुडिओचे अनेक व्हिडिओज बघितलेले त्याच्या अकॉर्डिंग डेफिनेटली बरोबर प्राइस ही कमीच आहे. बट मला क्वालिटी इतकीही चांगली वाटली नाही. सो अकॉर्डिंग टू द प्राइस डेफिनेटली तुम्हाला तशीच क्वालिटी भेटणार. तर त्यामुळे आम्ही एकही शूज इथनं परचेस केला नाही. इथे अजय शूज बघत होता बट नाही, हे समथिंग 899 और 900चे होते. जे थोडेसे 900 वगैरे होते त्याची क्वालिटी डेफिनेटली ठीकठाक होती. बट जे कमी प्राइसवाले होते त्याची क्वालिटी ऑनेस्टली नाही आवडली, मला वर्थ नाही वाटली. हा 999चा होता, याची पण ठीक होती. बट तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला आवडलं तर डेफिनेटली तुम्ही परचेस करू शकता. सो इथे 399 मध्ये बॉईजचे टी शर्ट्स होते आणि 399 मध्ये असे टी शर्ट्स ऑनलाईनही भेटतात. सो मला यातही फारसं काही नाविन्य वाटलं नाही. आणि हे बाकी स्वेटशर्ट्स त्या कॅटेगरीमधले सगळे क्लोथ्स होते आणि व्हरायटीज होत्या. बट इतक्या ट्रेंडी नाही वाटल्या ऑनेस्टली सांगू तर. म्हणजे माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स होता. तर इथे ह्या व्हरायटीज भेटल्या आणि 399, 799, 899 अशा प्राइसमध्ये. वरती बॉईज सेशनमध्ये आम्हाला एकही क्लोथ आवडला नाही. सो आम्ही आता खाली चाललो गर्ल्स सेशनमध्ये. बघूया तिथे काही आवडतंय का. गर्ल्स सेशनमध्ये काही आवडतंय का हे बघून झाल्यावर मी आले आहे इथे गर्ल्सचे सँडल्स फुटवेअर बघण्यासाठी. आणि व्हरायटीज तर तुमच्या समोर आहे, बघा तुम्हाला आवडत असेल तर. मला तर 1-2 व्हरायटीज आवडल्यात बट अकॉर्डिंग टू द प्राइस मी नाही परचेस केल्या, कारण त्या प्राइसमध्ये मला वाटतंय मी ऑनलाईन जास्ती चांगले. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता. सो हे शूज होते आणि हेही मला वाटतंय कमी प्राइसचेच होते. बट सेम माझ्यासोबत तेच होत होतं. आणि काही मला क्लोथमध्ये आवडले जे की चांगले वाटले. मला गर्ल्सचे क्लोथ्स जरा बरे वाटले. सो मी काही ट्राय पण केले आणि ठीक होते. व्हरायटीज पण पाहिजे तशा होत्या आणि ट्राउझर्स वगैरे होते, स्वेटशर्ट्स होते. तर काही मला गर्ल्सच्या आवडल्यात. सो गर्ल्स ज्या कॉलेज गोईंग गर्ल्स आहे, ऑफिस गोईंग गर्ल्स आहेत त्या ट्राय करू शकतात. 799 मध्ये हे इथे ट्राउझर्स और प्लाझो अवेलेबल होते. हे 1 पीस होते, काही जुडिओ 1 पीस होते. सो हेही होते ओके. खूप जास्त हायफाय नाहीये इथे क्लोथ्स, खरं सांगू तर. जे की आपण मॉलमध्ये जातो आणि शॉपर साईड्स किंवा H&M किंवा अदर ब्रँड्समध्ये आपण बघतो ना, एकदम आपल्याला क्लासी बघायची सवय असते. सो त्या टाईपमध्ये नाही, इथे नॉर्मल आहे. सो नॉर्मल वेअरसाठी बेस्ट आहे, ट्राय करू शकतात. तर हे इथे बाकी बरेच काय क्लोथ्स आहे आणि त्यानंतर मी काही ट्राय पण केलेले आहे. सो तुम्ही कंटिन्यू बघा. मी आता पुढे म्युझिक लावून देते, बघत राहा तुम्ही.
तर हे मी टॉप ट्राय केलेलं आहे, हे ब्लॅक कलरचं आहे आणि 299ला होतं. हे प्राईस अकॉर्डिंग चांगलं आहे, चांगलं वाटतं आहे आणि यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन्स होते अवेलेबल. सेकंडवाला हे खूप जास्त कम्फर्टेबल टॉप आहे आणि शर्ट पॅटर्नमध्ये, सॉरी टी शर्ट पॅटर्नमध्ये. सो हे कलरही याचा छान आहे, कपडा स्मूथ होता. 499चं होतं. 499मध्ये प्लेन टॉप घेण्यात मला वर्थ वाटलं नाही, सो हे पण मी स्किप केलं. बट छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि कलर पण त्याचा मस्त आहे. तर मी हे ट्राय करून बघितलं बिकॉज मला आवडलेला. सो हा एक ड्रेस होता जो अगेन छान आहे आणि हा मला नॉट एक्झॅक्टली आठवत नाही आहे, म्हणजे हा 799 और 899चा होता आणि हा डेनिमचा होता. सो हाही खूप छान वाटत होता. हा ड्रेसही छान होता, बट यामध्ये प्रॉब्लेम झाला की हा मला झालेला लूज आणि इथे त्यांनी शार्प 8:45ला PM लाईट सगळ्या ऑफ केल्या आणि त्यानंतर आम्ही इथे आलो. शिवनेरी जो हॉटेल आहे बेलापूरला, तिथे वाव खूप छान जेवण भेटतं. सो खूप दिवस झाले, इव्हन वर्ष झाले मी काही खाल्लं नव्हतं तिथे. मग मी इथे आली आणि मस्त जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर इथे मस्त मी पनीर आणि रोटी घेतलेली, पनीर मसाला आणि रोटी, तर ती मी एन्जॉय केला डिनर आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. सो होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.